क्रमांक 9 मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज यांनी उत्तरामध्येच मला आक्षेप आहे. अध्यक्ष महाराज, इथं 4था मजला म्हटला, मी इथं 5वा मजला म्हटला होता. त्या विकासकांनी अध्यक्ष महाराज जो माहितीचा अधिकार आहे त्या माहितीच्या अधिकाराखाली त्या सर्व्हिस फ्लोअरवर 5व्या मजल्यावर सेवा जे करण्याचं होतं ते काही त्याने केलेलं नाही आहे आणि त्यांनी चुकीचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज. आणि यामध्ये मी माननीय मंत्री महोदयाला सांगू इच्छितो की जे काही मी या संबंधामध्ये माहिती घेतली त्या माहितीमध्ये त्या तिथल्या महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी जे उत्तर पाठवलं त्या उत्तरामध्ये त्यांनी सगळं कबूल केलेलं आहे. परंतु इथं उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी सभागृहाची दिशाभूल होत असल्यामुळे माझे माननीय मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की मंजूर आराखड्याप्रमाणे नसलेले सदर इमारतीचे 5व्या मजल्यावरील बांधकाम महानगरपालिकेप्रती ताबडतोब तुम्ही तोडणार का? विकासकाने मंजूर आराखड्याची पायमल्ली केली, सदर सेवा मजल्यावर 5व्या मजल्यावर सदनिका बनवून विक्री केली व करोडो रुपये गैरमार्गाने कमवले. सदर विकासक दोषी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर MRTP कायद्याने कारवाई करणार काय? आणि तिसरा प्रश्न, या विकासाच्या सर्व प्रोजेक्टची अनियमितता व गैरप्रवाहाची SIT किंवा CID मार्फत चौकशी करणार काय? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्या ठिकाणी 2.5 मीटर बांधकाम व्हायला पाहिजे होतं ते बांधकाम 4 मीटर झालेले आहे. वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ते जर वाढीव बांधकाम झालं असेल त्याच्यावर देखील महानगरपालिका नक्की कारवाई करेल. आणि आपण जे सांगितलं की कार्यकारी अभियंता असू दे किंवा तिथला दुय्यम अभियंता जो कोण असेल त्यांच्यावर कारवाई प्रस्थापित केलेली आहे. त्याच्यामुळं चौकशी करण्याचा देखील प्रश्न येत नाही. तातडीनं तुम्ही जी केलेली मागणी आहे ती मान्य करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं म्हटलेलं आहे आणि आज जवळपास त्याला 6 वर्ष झाले, कुठलीच कारवाई झाली नाही आहे. मला स्पेसिफिक विचारायचं की तुम्ही किती दिवसात कारवाई करणार आणि हे अवैध जे बांधकाम केले तोडणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणाने सांगितलं की याच्यामध्ये वस्तुस्थिती खरी आहे. याच्या संदर्भामधले निर्देश महानगरपालिकेला दिले जातील आणि या अधिकाऱ्यांवर ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे. लक्षवेधी क्रमांक 10